दूषित पाण्याचे नमुने तसंच TCLचे प्रमाण तपासण्यासाठी शहरात आलेल्या 2 प्रयोगशाळा अपुऱ्या पडत असल्याने नमुने तपासणीचं काम गुंडाळून ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे। ऐन पावसाळ्यात ही समस्या उद्भवल्यानं शहरवासियांचं आरोग्य रामभरोसे आहे। दूषित पाण्याचा पुरवठा होऊन जलजन्य आजारांचा उद्रेक होण्याची दाट शक्यता असते। गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार यासारख्या आजारांना निमंत्रण मिळत असतं। पावसाळ्यात तर हा धोका जास्त असतो, त्यामुळे या काळात तरी पाण्याचे नियमित शुद्धीकरण करणं गरजेचं असतं। मात्र सध्या आणि पावसाळ्यात पाणी शुद्धीकरणाचं काम ठप्प झाल्याचं समोर आलं आहे। पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात आलेली TCL पावडर आणि दूषित पाण्याचे नमुने घेऊन ते तपासण्याचं काम जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा तसंच भूजल सर्वेक्षण विभागाची प्रयोगशाळा करीत असते। दररोज प्राप्त होणाऱ्या नमुन्यांची संख्या त्यातच कामाचा ताण वाढल्यानं सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने येत्या 30 जुलैपर्यंत नवीन नमुने स्वीकारण्याचं काम थांबवलं आहे। हातात जे काही काम आहे ते उरकवण्यात भर दिला आहे। दररोज 15 ते 18 नमुने तपासणीसाठी प्राप्त होत असल्याने 150 नमुने तपासणीचे प्रतीक्षित आहे। प्रयोगशाळेत नमुने तपासणीचं काम करण्याची जबाबदारी अवघ्या 3 कर्मचाऱ्यांवर आहे। प्राप्त होणारे नमुने जास्त आणि तपासणीचे काम करणारे कर्मचारी कमी अशी तूट निर्माण झाल्याने दूषित पाण्याचे नमुने तपासण्याचं काम काही प्रमाणात थंडावलं आहे। ही झाली प्रयोगशाळाची अडचण। नागरिकांना मात्र दूषित पाण्याचा पुरवठा होत असून त्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। सिडको तसंच नाशिक रोड प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी यावरून मनपा प्रशासनाला जाब विचारला आहे आणि पावसाळ्यात निर्माण झालेली समस्या नेमकी दूर होणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।